सोनं चोरलं पण नशीब चमकलं नाही. 19 वर्षीय तरुणाला अटक. नाशिक. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने घरफोडी करून चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने विक्रीस आणणाऱ्या एका अट्टल चोराला अटक करून 38,350 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. 2 जून 2025 रोजी पहाटे हेडगेवार नगर येथील घरात मागील दरवाजातून प्रवेश करून कपाटातील लॉकरमधून दागिने चोरीला गेले होते. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे युनिट क्रमांक 2च्या पथकाने हेडगेवार नगर अमरधामजवळ सापळा रचून संशयित स्वप्नील संजय पवार वय 19 राहणार पाटील नगर नवीन सिडको यास ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडून चोरी गेलेले दागिने जप्त करण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्यास अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2चे हेमंत तोडकर, समाधान हिरे, मुक्तार खान पठाण, बाळू शेडके, शंकर काळे, सुहास क्षीरसागर, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवडी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे यांनी पार पाडली. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड.